गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी सकाळी ना या आवाजाने मी गॅलरीमध्ये आलेली होती. बघा किती छान अशी मुलं छान छान तयार होऊन ना चाललेले आहेत. काही छोट्या मुलींनी ना साड्या पण वेअर केल्या आहेत. काही वारकरी झाले आहेत, विठ्ठल रुक्माई झाले. तर असं बघून ना छान आपल्या शाळेतले दिवस आठवतात. कुणाकुणाला आठवतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघून झाल्यानंतर ना मला देवाची पूजा करून घ्यायची होती, कारण ती करता करता मी गॅलरीमध्ये आलेली. तर खूप छान छोट्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं छोट्या छोट्या रांगोळ्या काढू शकता. बघा फक्त बोटाच्या साहाय्यानं पान काढणं तर किती सोपं आहे. फक्त आपल्याला ट्रिक्स माहिती पाहिजे, बस. काम अवघड नसतं. आपल्याला ते करायची टेक्निक माहिती नसते, म्हणून ते आपल्याला अवघड वाटत असतं. तर असे छान छोट्या छोट्या रांगोळ्या मी रोज देवापुढे काढते. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अशा पद्धतीनं ना मी छोटी छोटी रांगोळी काढलेली आहे. आता मला स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे आणि गॅलरीमध्ये काही प्लांट घेतले होते ना, ते पण लावायचे आहेत. तुम्हाला पुढे दाखवते मी. तर ही बघा, ही ना मी 20-20 रुपयाला कुंडी घेतलेली होती आणि मला हे याच्यामध्ये माती लावून ना थोडे प्लांट लावायचे होते. तर मी जी तेलाची कॅन असते ना, तर ती मी ती कॅनमध्ये माती जमा करून ठेवलेली होती आणि असंच एक वेल भेटली होती, तर मी त्याच्यामध्ये लावली होती. इतकी छान स्प्रेड झालेली आहे. ज्यांना पुन्हा हँगिंग प्लांट लावायची आवड आहे ना, तर ती ही वेल नक्की लावा. एकदम छान ग्रीन ग्रीन दिसते आणि याचे पानाचा जो आकार आहे तो पण खूप सुंदर आहे. तर अशा पद्धतीने ही पण वेल ना मी एका कुंडीमध्ये लावणार आहे, पण आज थोडे दुसरे रोप लावून घेणार आहे मी. तर हे ज्यातून मी माती काढली होती ना, त्याच्यामध्ये 2 तुळशीचे रोप होते. तर त्यातला एक मी मुळासकट मी इकडे लावलेला आहे. हा बघा, हा एक आहे. तर मी एक तिकडे लावलेला आहे. आणि जेव्हा उन्हाळा असतो ना, तेव्हा आपल्याला ह्याच्या बिया, गोकर्णाच्या बिया खूप भेटतात. तेव्हा मी ना ह्या बिया जमा करून ठेवलेल्या होत्या. पण आता प्रॉब्लेम असा आहे की हा निळा रंगाचा फूल आहे की व्हाईट रंगाचा फूल आहे मला माहिती नाही, कारण मी दोन्ही शेंगा जे आहेत ना ते एकाच डब्यात ठेवलेल्या. आणि ह्या अशा पद्धतीनं माझी आई झेंडूचे खूप छान अशी रोप लावते. तर मग मला आपण पण ट्राय करू. तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने लावता का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ना मी ताकाची कढी बनवणार आहे, तर त्याची रेसिपी तुम्हाला थोडक्यात शेअर करणार आहे. तर 1.5 वाटी घरी लावलेलं दही आहे माझं. तर त्यामध्ये ना मी 2 चमचे कढीपीठ म्हणजे सेपरेट मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आणि मग एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून जिरं मोहरी टाकायची आहे. आणि जो हिरवी मिरचीचा ठेचा असतो ना, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ टाकून जे आपण वाटतो ना, ते टाकलेलं आहे. नंतर कढीपत्ता हा कढीला टाकलाच पाहिजे, कारण त्याच्याने खूप छान चव येते. आणि नंतर जो ह्या सगळ्यात मेन जे इन्ग्रेडियंट असतात ना, कढीपत्ता आणि अद्रक आणि गूळ. ह्या जर हे जर असतील ना कढीमध्ये, तर खूप छान कढीला चव येते. तर आता मी ते जे पीठ आहे ना मिक्स केलेलं, हळद टाकली आहे. अद्रक मला टाकायला उशीर झालेला आहे, तर तुम्ही थोडंसं लवकर टाका. तर आता मी ते जे मिक्स केलेलं आहे ना ताकाचं, तर ते मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. बघा खूप छान कढी लागते. याच्यामध्ये थोडं चवीला गूळ पण टाका तुम्ही. आणि वरतून कोथिंबीर टाकायला विसरू नका. मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ही कढी ना कंटिन्यू स्टर करायची उकळेपर्यंत, जेणेकरून ती अशी म्हणजे फुटल्यासारखी होणार नाही. खूप जणांची कढी ना अशी फुटल्यासारखी होते, कारण ते उकळताना असं कंटिन्यू स्टर करावं लागतं त्याला. तर बघा आपली कढी किती छान झालेली आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.